फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराने या ठिकाणी सक्षम आहे. माझ्याजवळ या ठिकाणी डझनभर या ठिकाणी GR आहेत, बाबासाहेबांची कोटेशन्स आहेत, संविधान आहे. या सगळ्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी समर्थ आहे. कारण दरोडा हा जो शब्द प्रयोग आहे, मी कायद्याचा अभ्यासक नसलो, कायद्याचा विद्यार्थी नसलो तरी मला सांगितलं पाहिजे. दरोडा याचा अर्थ असा आहे की जेव्हा एक दोन माणसं काही एखादी गोष्ट दुसऱ्याच्या हक्कातील आणि त्याच्या ताब्यातील जर घेत असतील, पळवत असतील, चोरी करत असतील तर त्याला चोरी घेणे करणे किंवा पळवणे म्हणतात. पण जर 5 पेक्षा जास्त व्यक्ती जर दुसऱ्याच्या अधिकारातील, दुसऱ्याच्या हक्कातील त्याच्या उपयोगाचं जर आपण पळवत असू, जर ते हिसकावून घेत असू, त्याला जे मिळू देत नसू, त्याचा फायदा त्याला घेत नसू आणि आपण ते जर हिसकावून घेत असू तर त्याला काय म्हणतात? जे त्याच्यामध्ये आपली तरतूदच नाही, आरक्षणामध्ये आपली तरतूदच नाही, राज्याच्या बजेटमध्ये 1 पैसा आपल्याला ठेवलेला नाही, या राज्यामध्ये एकाही जागेवर आपल्या नैतिकदृष्ट्या आपली संख्या ग्राह्य धरण्यात आलेली नाही. या देशाच्या पार्लमेंटमध्ये जे आमचे लोकप्रतिनिधी जातात त्याच्यासाठी एका जागेवर तुमची 1 माणसाची संख्या त्याच्यामध्ये सहभागी झालेली नाही. आणि असं असतानाही तुम्ही इतरांच्या म्हणजे अनुसूचित जातीमध्ये जो घटक नाही आणि जो घटक आहे तर ज्या घटकांसाठी ते आरक्षण आहे, ज्या घटकांसाठी जो लाभ आहे, जी योजना आहे, जो निधी आहे, जो जागा आहे, जी तरतूद आहे ती आपण 5 लोकांपेक्षा जास्त लोकांनी नाही, इथं प्रत्येक वर्षी, प्रत्येक महिन्याला, प्रत्येक योजनेमध्ये लाखो लोकांनी यांच्या हिश्श्याचं पळवणं, याला दरोडा नाही म्हणायचं, दुसरं काय म्हणायचं? तर मी या माध्यमातून सांगतो तो दरोडाच आहे. पुन्हा एकदा या अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणामध्ये विरोध करणाऱ्या मंडळी माझी हात जोडून विनंती आहे की आपण आमच्यावर म्हणजे आरोप करत असता वर्गीकरणाची चळवळ चालवणाऱ्या किंवा या चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर, नेत्यावर, संघटनेवर आपण आरोप करत असतात की या राज्यामध्ये 59 जातीची हमी किंवा त्याचं भवितव्य ठरवण्याचा मागायला एकट्याला काय अधिकार आहे? आम्हाला एकट्याला अधिकार नाही, अधिकार निश्चितच नाही आहे. पण आपल्याला मागे नेलं पाहिजे मी की 1930 ते 32 ज्या लंडनमध्ये गोलमेज परिषद झाली, तिन्ही गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राव बहादूर या ठिकाणी श्रीनिवासन हे दोघं जण हजर होते, अनेक प्रतिनिधी होते. तर त्याच्यामध्ये जवळजवळ या देशातल्या 1500 पेक्षा जास्त जातींचं प्रतिनिधित्व करण्याचं काम विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकट्याने केलेलं आहे. या सगळ्या जातींचे प्रतिनिधी गोलमेज परिषदेला बोलावले नव्हते. मग आज सुद्धा या अनुसूचित जातीतील ज्यांना जाणीव झाली, ज्यांना कळालं, ज्यांचं पोट दुखलं तो गोवा खाणार आहे, जो तो दवाखान्यात जाणार आहे, जो पीडित आहे तो न्याय मागणार आहे. तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पीडित असणारा, जागरूक असणारा, जाणीव असणारा, बाबासाहेबांचा विचार ज्यांनी स्वीकारणार, बाबासाहेबांचा विचार या ठिकाणी स्वीकारणार. आमच्यावर एक आरोप केला जातोय की एक आरोप करताना आम्हाला सांगितलं जातंय की या ठिकाणी हा वर्ग मातंग समाज मान लोक बाबासाहेबांना मानत नाही. माझ्या भावांनो, या ठिकाणी आंबेडकरांचं नाव घेणं आणि एखादा सत्तेचा, महामंडळाचा, योजनेचा, सन्मानाचा लाभ घेणं, पुरस्काराचा लाभ घेणं हे वेगळं आणि बाबासाहेबांच्या नावासाठी मरणं, आपलं प्राणांची आहुती देणं हे वेगळं आहे. या ठिकाणी जय भीम चळवळीला खऱ्या अर्थानं आत्मसमर्पणाची भावना तुळशीराम कांबळेंनी या ठिकाणी दिली, मागाच्या रक्ताने दिली. कारण तुळशीराम कांबळेला एक हात तोडल्याच्या नंतर त्याला विचारलं जात होतं की आता रामराम म्हण. तुळशीराम म्हणत होता जय भीम. दुसरा हात तोडताना त्याला विचारलं जात होतं जय श्रीराम म्हण. तुळशीराम म्हणत होता जय भीम. त्याचा पुढे त्याला अजून त्रास देण्याच्या अनुषंगाने बोललं जात होतं की आता रामराम जय श्रीराम म्हण. पण तुळशीराम कांबळेनं त्या ठिकाणी जीव गेला तरी बेहतर, पण मी जय भीम सोडणार नाही, शेवटपर्यंत त्याला जय भीमच म्हटला. ही मागाच्या रक्तातला बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती असलेली या ठिकाणी उत्तरदायित्वाची भूमिका मागानं सातत्यानं तुळशीराम कांबळेच नव्हे तर त्याच्या पूर्वीपासून स्वीकारलेली आहे. आता आज आरक्षण वर्गीकरणाच्या चळवळीच्या अनुषंगानं माग आज जाग झाले, मागांचे आपले डोळे उघडले असं अजिबात नाही. 1905 ला मातंग समाजाचं पहिलं अधिवेशन सोलापूरला झालं, त्याच्यानंतर दुसरं अधिवेशन सोलापूरला 1917 झालं. त्याच्यानंतर आपण ज्या बाबासाहेबांनी मातंग समाजाच्या परिषदा घेतल्याचा उल्लेख आपण जे वारंवार सगळेजण करताय, निश्चितपणानं आपण त्या मातंग समाजाच्या परिषदा झालेल्या आहेत. पण त्या सगळ्या परिषदेच्या अनुषंगानं मग तुमचा काळा मंदिराचा सत्याग्रह असू दे, महाडचा सत्याग्रह असू दे, पर्वतीचा सत्याग्रह असू दे, या अनुषंगानं जे साहित्य उपलब्ध आहे, जो इतिहास उपलब्ध आहे, त्याच्यामध्ये सगळ्या मातंग परिषदामध्ये मोठ्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेता मानून
नेता म्हणून बाबासाहेबांनी जे आंदोलन पुकारली, जो सत्याग्रह लढा पुकारला, त्याच्यामध्ये मातंग समाजाला एक मुखाने सहभागी व्हावे असे ठराव झालेले आहेत. आणि त्या अनुषंगाने मग आपल्याला